स्थलांतर करून आपली उपजीविका करणारी जमात म्हणजे नाथपंथी समाज होय। गावकुसाबाहेर राहुटी तयार करून भिक्षा मागणे हा त्यांचा व्यवसाय। मात्र काळ जसा जसा बदलला तसा तसा या जमातीमधील मुलेही शिक्षणाकडे वळत आहे। आता परंपरेनुसार आपली उपजीविका न करता शिक्षित होऊन चांगले जीवन जगण्याचा विचार या समाजात रुजत आहे। मात्र या समाजाला शैक्षणिक, राजकीय तथा नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने त्यांना आताही अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे। भटक्या जमातीला विशेष आरक्षण नसल्याने नाथपंथी समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यात यावे या मागणीने समाजात जोर धरला आहे। त्याकरिता इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला। आपल्या मागण्याही यातून त्यांनी मागितल्या। मोर्चामध्ये नाथपंथी बांधवांनी आपल्या लहान मुलांनाही सहभागी केले। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले। पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्चात सहभागी होऊन त्यांनी आरक्षणाची मागणी केली। वैदर्भी नाथ समाज संघ ही आमची नोंदणीकृत समाज कार्य करणारी नाथ समाजासाठी संघटना आहे, विदर्भस्तरीय संघटना आहे। आणि आज तागायत नाथ समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हटल्यापेक्षा की जे काही आरक्षण दिलेलं आहे ते NTP वर्गात आणि NTP प्रवर्ग म्हटल्यानंतर त्या NTP प्रवर्गात सुद्धा आम्ही अल्पसंख्याक आहोत। आज भटकंती करणाऱ्या समाजाला ST प्रवर्गात आरक्षण पाहिजे। मागासवर्गीय आयोगानं आम्हाला कुठल्या निकषावर या NTPमध्ये टाकलं हे आम्हाला माहिती नाही, आम्हाला कळलं नाही। पण आता जेव्हा आम्ही जागे झालो आहोत, आम्ही सुशिक्षित झाले आहोत, आमचा काही समाज, काही पर्सेंट समाज, काही टक्केवारी समाजाची आमच्या एक जागृत झालेली आहे, त्यापैकी आम्ही आहोत। आणि गेल्या 30 वर्षात भूतो न भविष्यती असं न झालेलं, कधीही समाजात न झालेलं आरक्षणासंबंधीचं आंदोलन हे आम्ही आज करतो आहे। आणि त्यासाठी आम्ही मुलाबाळासहित आज रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहोत। आणि जर आम्हाला ST प्रवर्गात सामील केलं गेलं नाही आणि जर या शासनाला मोठ्या आंदोलनाची गरज असेल, बलिदानाची गरज असेल, तर निश्चितच आम्ही वैदर्भी नाथ समाज संघातर्फे बलिदानसुद्धा देऊ। हे आज रोजी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला निक्षून सांगू शकतो आणि सांगू इच्छितो। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।